हॅलो. तर आता आम्ही चाललोय ठाण्याला. कलेक्टर ऑफिस मध्ये आमची आज मीटिंग आहे. आमच्या काही फाईल सबमिट केलेल्या आहेत, त्याचं अपडेट पण घ्यायचं आहे आम्हाला. त्याच्यानंतर मग आम्ही फ्री असणार आहेत, तर मग बघू कुठे जायचं. तर माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तसं ते मी नंतर सांगेल सायलीला पण माहिती. मला असं वाटतंय का मला माहिती आहे का तुझ्या डोक्यात काय चाललंय. मे बी तू गेस करू शकतेस, पण आहे माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आणि तुम्हाला पण दाखवू मग आम्ही तो प्लॅन. आम्ही जाऊ आणि तिथे दाखवू मी तुम्हाला. छान म्हणजे ती जागा छान आहे. छान म्हणजे अजून मी पण नाही गेलो. मी कधीपासून प्लॅन करतोय साईला तिकडे घेऊन जायचं. आणि अजून एक म्हणजे आता आम्ही चाललोच आहे ठाण्यामध्ये, तर माईक पण बघू. आम्ही माईक मागवलेले आहेत पण अजून ऑर्डर आली नाही आमची, तर विचार चाललाय तर आज जाऊन थोडं ट्राय करून घेतलं तर मग आपण बघूया कसे आहेत जरा वेगवेगळ्या प्रकारचे. दुसरं काय तू दिसतोय ना नाही आता दिसतोय मी. तर नाही, माईक तसं ना मागवलेला आहे, तो येईल पण लवकरच. बट बघू, जर इथे चांगलं भेटलं ना. आणि आज जिथे जायचंय तिथे मला वाटतं माईकची गरज आहे. आणि त्याच ठिकाणी जर माईक भेटलं तर बघू, तिथे घेतला पण घेऊन टाकू आणि जो ऑर्डर केला तो कॅन्सल करून टाकू. आम्ही आता कल्याण बायपासला पोहोचलोय. ठाण्याला जायचं मला पण तुम्हाला दाखवते मी. खूप छान वेदर वाटतंय, मस्त पाऊस पडतोय. माझ्या मोबाईल मध्ये ओरिजिनल वाटतं एकदम. आम्ही जाऊन आलो आता कलेक्टर ऑफिस मध्ये. मला थोडंसं 1-2 करेक्शन्स करायचे आहेत ड्रॉइंग्स मध्ये. करेक्शन नाही आहेत, त्यांनी काहीतरी काढायचं म्हणून काढले. असं नको बोलू. चालतो एवढं काय त्यासाठी बघणार. करेक्शन्स आहेत थोडेफार. ते करेक्शन्स करून मी चुकेल नाही चुकली आहे मी. करेक्शन बरोबर आहे. उद्या ती फाईल आणून देणार परत. म्हणजे मला उद्या पण येणं आहे ठाण्याला. पण तू एकटा येणार? हा, मी एकटाच येणार. मी ट्रेननी येणार. आता मी एवढं काय गाडी, बापरे एवढं ट्रॅफिक येते. त्या ट्रॅफिक मध्ये दीड तास कोण ट्रॅफिक मध्ये अडकतं का? असं वाचवी नाही करायचं. वैभवला शेगाव कचोरी खायची होती पण त्याला बिचारायला नाही खाता आली, कारण की ती ज्या लोकेशनला होती त्या लोकेशन वरून ती गायब झाली. आणि वैभव आता ऍक्टिंग करतोय. वैभव कचोरी छान आहे ना, एकदम कुरकुरीत. मिरची हवी, मिरची. खूप इच्छा झाली आहे शेगावची कचोरी खायला. मी काय म्हणते, आपण शेगावलाच जाऊया का? हा, शेगावला. ही शेगावची कचोरी म्हणजे शेगावलाच बनते म्हणून असं काय आहे का? ती आहे का शेगावचीच फेमस आहे ती. ओके. आणि शेगावला ना ते असं ती कच्ची पण देतात, म्हणजे तळायला. काय म्हणजे आपण तळून खायचं? हा, आपण तळून खायचं. कच्ची पण मिळते, म्हणजे त्याच्यामध्ये भरलेलं वगैरे असतं आणि ते कच्ची कचोरी तिकडे मिळते. ती आपण घेऊन येऊ शकतो घरी, पण ते किती दिवस राहणार? एकच दिवस. पण घरी येऊन आपण तळून खाऊ शकतो. हो, म्हणजे आपल्या आवडीच्या ऑइल मध्ये का? त्याच्याने काय त्याचा फ्लेवर बदलणार आहे? फ्लेवर थोडी ना बदलणार आहे. फ्लेवर बदलणार असतं तर घेतलंच नसतं लोकांनी. तसं फ्लेवर नाही बदलणार म्हणून. अरे यार, कुठे गेली शेगावची कचोरी? काय भेटत पण नाही ते. कचोरी खायची हे ना, इथे कधी ना कलेक्टर ऑफिसच्या इथे कधी यावं नाही. काहीच नाही खायला. गर्दीच खूप जास्त. चांगलं तसं तर टपऱ्या तर खूप आहेत. चांगलं पण खूप काय काय ठाण्यामध्ये, बरंच काय काय. आता काय मला दिसत नाहीये आणि मला भूक लागले. भूक लागले रे, भूक लागले. ठोकेल मी कोणाला तरी आता.
ऑफ गर्ल से आफ्टर मी. टीना. टीना. तू वेगळं नाव घे. अच्छा. नेम ऑफ गर्ल्स से आफ्टर मी. सायली. मी पहिले बोलणार नंतर तू बोल. परत स्टार्ट. नेम ऑफ गर्ल्स से आफ्टर मी. सायली. तनु. टीना. कल्पना. रीना. सुप्रिया. ये आम्ही आलो. तुम्हाला बघितलं सरप्राईज. हो सरप्राईज. कधीपासून यायचं होतं ना, म्हणून मग म्हटलं आज तर नक्कीच जाऊ आपण. आपण कन्स्ट्रक्शन चालू असताना आलोय तसं बऱ्याच वेळा, बट कन्स्ट्रक्शन चालू असताना आलो आहे, पण हे कसं आता हे कम्प्लीट झालंय ना. कार पार्क करू पहिले. गुड वन. या एरियामध्ये गरज होती एका मॉलची. बापरे, बऱ्याच गाड्या आहेत. चांगलाच भरलेला आहे मॉल. पार्किंग एरिया आहे. मोठी आहे पार्किंग एरिया, पण मोठी आहे आणि बरंच पार्किंग भरलेली पण आहे. समोरच KFC, बर्गर किंग आणि मॅकडी. खाने का इंतजार भी हो गया. आम्ही मॉलमध्ये आलो आहे. मस्त बनवलं आहे एकदम. ते अजून काम चालू आहे थोडंफार, बट छान आहे. आणि हा एक्सपोज ब्रिक्सचा टेक्स्चर पण मस्त आहे. ही एंट्रन्स तर फुलं बिलं लावलेत. अरे वा. फ्लोरिंग पण छान आहे. 3D फ्लोरिंग. सगळे चांगले ब्रँड्स आहेत. आज वाटतं सायली खूप शॉपिंग करणार आहे. सोडत नसते आज मला ती. काय बोलला तू? सोड. आय शो यू. सगळं अजून काय ओपन व्यवस्थित झालेलं दिसत नाहीये. थकली सायली बिचारी, चालून चालून थकली. आता येऊन मस्त मॅगडीमध्ये बसले. भूक लागली होती तिला. सायलीने माझ्यासाठी शॉपिंग केले, चक्क माझ्यासाठी. तुझ्यासाठी मी करत नाही, चक्क माझ्यासाठी म्हणजे काय? नाही, मला वाटलं का अशा आता जाऊन त्या मॉलमध्ये पहिले तू तुझ्यासाठी शॉप करशील. कपडे घेतं कोण? नाही, आता मला असं वाटलं का तिथे मॉलमध्ये गेली ना तर तू पहिले तुझ्यासाठी शॉप करशील, पण तिने तिच्यासाठी काहीच न घेता फक्त माझ्यासाठी घेतलं. हो, बघ किती प्रेम आहे. माझ्या साईडला येऊन बसली. तिथं उठून माझ्या साईडला आली बसायला. बॉयफ्रेंड नवरा बायको म्हणून राहतच नाही आम्ही, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणूनच राहतोय. आता मग कसं वाटलं तुला मॉल? ठीक आहे, म्हणजे नॉर्मल आपले मॉल चांगलेच आहेत. चालेल, काय वेगळं नाही वाटलं. अजून तो रेडी नाही झाला. रेडी झाल्यानंतर वेगळं वाटतं नाही मला, फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे थांब जरा, आयनॉक्स येऊ दे तिकडे. आयनॉक्स येऊ दे. आयनॉक्स आल्यानंतर ठीक आहे, म्हणजे पण स्ट्रक्चर चांगलं आहे त्यांचं. त्यांनी मटेरियल जे यूज केलेत ना ते पण मस्त आहे. पूर्ण वुडनचं थीम ठेवलं त्यांनी. स्टोन आणि स्टोन मटेरियल असं असावं का जे मोस्टली असं मेंटेनन्स नाही असणार त्या गोष्टीला जास्त, पण इथे ना मेंटेनन्स खूप जास्त आहे. हो, त्यांच्या मटेरियलला मेंटेनन्स खूप जास्त आहे.
आणि जे फ्लोरिंग्स पण लावले तर फ्लोरिंग्समध्ये पण बरेच खाचे आहेत. मग तिथे पण आता कसं आहे वॉक इन असणार आहे म्हणून लोकांचे पाय वगैरे खूप येतील, घाण लागतील पायांना आणि त्याच्यामुळे ते खराब तर होणारच 101%. तर कंटिन्यूस स्वच्छ करायला लागेल, कंटिन्यूस, तेव्हा ते चांगलं राहील. तर मेहनत खूप आहे तिथे आणि ते पण 3Dमध्ये ना, म्हणजे थोडंसं वर खाली आहे ना, सो असं पण नाही की प्लेन आहे, ते थोडं वर खाली असल्यामुळे थोडीशी मेहनत तर आहे. बाकी छान केलं आहे, छान. तर आमचा ऑर्डर येऊ दे, खूप भूक लागले, खाल्ल्यानंतर आम्ही परत व्हिडिओ बनवू. हॅलो गाईज, आम्ही आता जाऊन आलो आहे, आम्ही फ्रेश वगैरे झालो मस्त आणि आता काम करायचे. सो कामासाठी कामं करायला लागतील आम्हाला, कामासाठी आलो. मला काम आहे, मला. हां, तिला काम आहे, मला पण काम आहे, असं नको बोलूस. तर आणखीन एक अरे आता मला काम आहे असं बोलते मी. हा. त्या अपार्टमेंटचं पूर्ण 3D म्हणजे इंटेरियर होतं. इंटेरियर आहे, डिझाईन प्लस 3D करायचं होतं. ते मी नाही केलेलं आहे, 3 दिवसात नाही केलंय. त्याच्यामुळे आत्ता मला इच्छा नसतानाही यावं लागलंय. आणि आज तो कम्प्लीट करायचा आहे. त्याच सोबत तिचा आणखीन एक व्हिडिओ पण आहे, तिचे काही प्रोडक्ट्स आले, तो पण आम्हाला शूट करायचा आहे, तो पण आम्हाला बनवायचा आहे. सो एक काम करू आपण, पहिले ना ते प्रोडक्ट्स व्हिडिओ शूट करून घेऊ आणि लगेच नंतर कामाला बसू. हा, त्याला जास्त वेळ नाही लागणार. ठीक आहे. सो चल मग आपण सेटअप करू, आम्ही सेटअप करतो. मी परत उठणार नाही. हा, आम्ही सेटअप करतो, तुझ्या प्रोडक्टचं सगळं आपण सेटअप करू आणि त्यानंतर कामाला सुरुवात. ओके.